नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी ज्योती चौधरी. स्वागत आहे तुमचं माझा नवीन ब्लॉगमध्ये. सकाळची सुरुवात जर अशी प्रसन्न झाली ना तर पूर्ण दिवस खूप छान जातो. माझा मुलगा आता कॉलेजला जातो, पण कितीही घाई असली तरी सकाळी उठून मनापासून देवपूजा करायला कधी विसरत नाही. मुलांमध्ये असे चांगले संस्कार दिसले की एका आईचं मन कसं भरून येते का नाही. पण ह्या प्रसन्न वातावरणासोबत सकाळी घरामध्ये एक युद्धाची तयारी सुरू असते, ती म्हणजे डब्बा बनवण्याची. आज अचानक मुलाला कॉलेजला निघायला उशीर होत होता आणि माझं जेवण अजून पूर्ण बनवलं नव्हतं बघा. मग काय, मी आयत्या वेळी पटापट गरमागरम चपात्या केल्या. रात्री छान छोल्यांची भाजी होती, म्हणून काय झालं, सकाळी कॉलेजला जाणाऱ्या माझ्या मुलासाठी तोच बेत एकदम खास झाला बघा. कारण रात्रीचे छोले सकाळी चपातीसोबत आणखीच चवदार लागतात, हो का नाही. रात्री सासूबाई केल्यात बघा. आलेल्या 2-3 दिवस राहिल्या. त्यांना BP शुगर आहे, तर ते चेक करायला आलेल्या इकडे MHला. तर रात्री काही जास्त जेवण केलंच नाही. ते गेल्या म्हणून थोडंसं सुनं लागत होतं, म्हणून रात्रीची भाजी तशीच राहिलेली. पण घरामध्ये मुलगी असली की तिची फरमाईश काहीतरी वेगळीच असते. आम्ही तर रात्रीची भाजीचा नाश्ता केला, मुलगा आणि मी. पण तिच्यासाठी खास बनवलं बघा, डाळीच्या पिठाचं गरमागरम चवीदार मस्त असं चिला. तर हिंदीमध्ये त्याला चिला म्हणतात, पण आमच्याकडे येन्नी म्हणतात बघा. तर तिच्यासाठी येन्नी तिला आवडते म्हणून येन्नी केलेली. तर असा बेत झाला बघा नाश्त्याचा. आणि जेवण मग नंतर 12ला बनवलं. चपात्या तर मी त्याच्यासोबतच आमच्या पण बनवून घेतलेल्या. पण मस्त अशी गावाकडच्या पद्धतीने वांग्याची भाजी आणि डाळ केलेली, आणि ती खूप वरणबट्टीसोबत खूप छान लागते. पण मुलगा पण उशिरा येणार म्हटलं, मग बट्टी काही केलीच नाही. आज चपाती केलेली छान. मैत्रिणींनो, चपाती लाटताना एक विचार आला बघा. मांडू काय तुमच्यासोबत? बघा, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तरी खचून जाऊ नका. कारण ह्या पिठासारखं मग होण्यासाठी आधी हाताचे मार खावे लागतात आणि नंतर चपाती तव्यावर छान फुगते बघा. जोपर्यंत चपातीला तव्याचे चटके बसत नाहीत तोपर्यंत ती कधी फुगत नाही. तसंच आयुष्यात येणारे त्रास, संघर्ष आपल्याला संपवण्यासाठी नाही आहेत, तर ते आपल्याला आतून मजबूत करण्यासाठी येतात बघा. म्हणून संकटांना घाबरू नका, लढत राहायचं. तुमची आजची कष्टाची मळण उद्या नक्कीच सुखाच्या ताट सजवणार आहे बघा. विचार आवडला असेल तर नक्की मनापासून लाईक करा. आता मुलगा तर गेला बघा कॉलेजला नाश्ता करून, आणि मुलगीची फरमाईश होती मम्मी बेसनचा चिल्ला कर म्हणून. याला बेसनचा चिल्ला कुठल्या कुठल्या भागामध्ये म्हणतात, आणि आमच्याकडे तर बेसनचं येन्नी म्हणतात बघा याला. आणि जर पातळ राहिली तर बेसनाची धिरडी पण म्हणतात बघा. आता ह्या मुलीचा आवडता नाश्ता आहे, तर डब्याला पण कधीतरी हे असं घेऊन जाते. तर तिला पण नाश्ता झाला. आज काही दुसरं बनवलंच नाही, म्हणून या सकाळचं जेवणाचाच बेत होता, पण त्याला कॉलेजला जावं लागलं म्हणून असं नाश्ता करून दिला बघा. आता दुपारी 12 वाजता जेवणाची तयारी करते. त्याच्यासोबतच मी चपात्या करून घेतल्या आहेत. मुलगा शाळेत गेला की घर कसं अचानक शांत शांत वाटायला लागलं बघा. मुलगी पण शाळेत जाते, सकाळी जाते तर दुपारी 3ला येते बघा. पण घर कसं असं शांत शांत होऊन जाते. मग मी बाकीची माझी कामं सगळी आवरून घेतली. आता तिचा आज संडे होता म्हणून ती घरीच होती. मग मी तिच्यासाठी गरमागरम मस्त असं ताजं जेवण बनवते दुपारी आता. मुलं मोठी झाली की त्यांचं वेळापत्रक पण वेगळंच असते बघा. एक आईचं हे एक कसरतच असते, त्यांचं वेळापत्रक सांभाळायची. पण त्यातही एक वेगळी मजा असते बघा. मुलाला जेव्हा कॉलेजला पाठवते, मुलीला शाळेत पाठवते, तेव्हा सकाळची ती धावपळ अचानक शांत होते बघा. पण एका आईची ड्युटी कधी संपत नाही. सकाळचा पसारा आवरून, भांडी घासून जेव्हा मी पुन्हा किचन कट्टा स्वच्छ करते ना, तेव्हा घरातला एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता मिळते बघा. आज संडे होता ना, म्हणून म्हटलं त्यांच्या बॅगा वगैरे बॉटल सगळ्या धुवून घेते. त्याच्यात थोडंसं व्हिनेगर, गरम पाणी आणि साबणाचं हे ते घातलं की स्वच्छ होऊन जातात बघा. नाहीतर मग कसं आठवड्याभर ते देत नाहीत धुवायला आणि मग वास येतो त्यांचा. म्हणून संडे टू संडे मी काढत असते. अशा भरपूर बॉटल आहेत, म्हणून मुलगा दुसरी बॉटल घेऊन गेला आहे. हे 2-3 होत्या, ते धुवून घेते म्हटलं आधी. तर भांड्यासोबत छान असं वॉश करून घेतले. आता जेवण बनवण्याआधी पहिले सगळी साफसफाई करून घेते. जसं रोज स्वयंपाकघर स्वच्छ ठेवल्याशिवाय तिथे नवीन अन्न शिजवता येत नाही, तसं आयुष्यातही तसं आहे बघा. मनात साठवलेले जुने विचार, आपली नकारात्मकता रोज स्वच्छ पुसून काढावी लागते. तरच आयुष्य सुखाने रंग भरता येतात बघा त्याच्यात. तर छान गॅस कट्टा वगैरे गॅस पुसून घेतला आहे. वापस नवीन जेवण बनवायची तयारी 12 वाजता सुरू करावी लागेल. हे असंच चालू असते बघा आमचे रुटीन. सकाळची भांडी घासून ओटा चकाचक झाला आहे, आणि आता वेळ झाली आहे माझ्या लाडक्या मुलीसाठी दुपारचं ताजं जेवण बनवण्याची. संसाराची ही चक्र रोज अशीच फिरतात, पण त्यातच खरं सुख आहे की नाही. तुमच्याही घरी दुपारची वेळ अशीच असते का, शांत आणि सुखाची?
मला कमेंट करून नक्की सांगा. बाहेरच्या हॉटेलमध्ये कितीही वेगवेगळ्या पद्धतीचे डाळ फ्राय किंवा डाळ तडका खायचं, पण ह्या आमचं साधं खानदेशी वरणाला चवच वेगळी असते. याच्यात फक्त थोडीशी हळद आणि नमक, छान उकळी येऊ द्यायची. भातामध्ये बट्टीसोबत एकदम मस्त लागते खायला. तर याच्यासोबत झणझणीत अशी वांग्याची भाजी करणार आहे बघा मी. कारण आपल्या मातीची ही शिकवण आहे, जो साधेपणात गोडवा आहे तो तिखाव्यात कुठं. हे बघा, हे वरण जितकं दिसायला प्लेन आहे तितकंच चवीला एकदम मस्त लागेल, टेस्टीला. तर छान वरण भात आणि त्याच्यावर साजूक तूप बट्टीसोबत राहिली तर अजून छान. मी याच्यासोबत झणझणीत आता वांग्याची भाजीची रेसिपी दाखवते बघा. तर एका कुकरमध्ये छान असं वांग्याची भाजीला लगेच होते, एका सिट्टी पण द्यायची नाही, वाफेवर होतात बघा हे. तर तेल टाकलं आहे, थोडंसं जिरं, मोहरी आणि थोडीशी हिरवी मिरची घ्यायची, आपल्याला तिखट आवडेल तसं. आणि त्याच्यात लसूण आणि अद्रक बारीक करून ठेचा करून घेतला आहे बघा, आणि त्याची फोडणी देऊन द्यायची. आणि हळद घालायची आणि वांगे आपण काटून ठेवलेत नमक घालून बघा, धुवून घ्यायचे 1-2 पाण्यात, म्हणजे कडवटपणा जातो त्यांचा. आणि हे असं घालून द्यायचे. एकदम थोडंसं कूट घातलं आहे शेंगदाण्याचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. थोडी वाफ झाली की थोडंसं पाणी घालायचं, अर्धा कप थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं. आणि कुकर लावायचा. एकच शिट्टी पण नाही द्यायची, एक पण नाही द्यायची, वाफेवर होऊन जातात बघा, लगेच होतात ते वांगे. तर एकदम झटपट होतात आणि कुकरलाच लावते मी, म्हणजे ते असं घोटल्यासारखे वांगे होतात. पंक्तीमध्ये खातात बघा आमच्याकडे लग्नाचा, तसं छान असे वांगे होऊन जातात बघा. आता छान झाले डाळ, वांग्याची भाजी, चपाती आणि भात. दिवसभराची कामंही संपलेली असतात. संध्याकाळची वेळ मात्र हक्काची असते आमची. सगळेजण एकत्र संध्याकाळी वॉकला जातो बाहेर. दिवसभर काय काय झालं याचा गप्पा मारतो. आणि जवळच इथं मंदिर आहे मारुतीचं, तिथं एक आरती पण होते बघा.
निवांत संध्याकाळी आरती पण मिळते. मग मुलांना घेऊन तिथं आरतीला जाते. कधीतरी आरती मिळते, कधी दर्शन घेऊन येतो. मस्त असं सकारात्मक ऊर्जा पण मिळते. देवाचं दर्शन घेतलं, डोळे मिटून 2 मिनटं शांत पण बसलो, मनावरचा सगळा ताण दूर होतो बघा इथं येऊन. तर आजचा शनिवार रविवार असाच जातो बघा मुलांमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा,